पूर्वाश्रमीचे महार आणि मांग आणि आताचा बौद्ध आणि मांग या दोन सख्या भावांनी कधीच एकत्र येऊ नये, यांच्यामध्ये सतत आणि सातत्यानं जाती तेढ आणि एकमेकाबद्दल जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता सतत राहावी, या दोन सख्या भावांनी कधीच एकत्र येऊ नये अशा प्रकारची एक व्यवस्थाच तयार झालेली आहे. काय बौद्ध आणि मातंग या सख्या भावांनी कधीच एकत्र येऊ नये अशा प्रकारची व्यवस्था सतत कार्यरत आहे आणि अशा प्रकारची एक व्यवस्था तयार झालेली आहे आणि त्या व्यवस्थेनं निर्माण करून ठेवलेलं आहे की एकाला सांगितलं की एकाचं तोंड बघू नये आणि दुसऱ्याला म्हणलं दिसला मांग का फिटला पांग. आणि ज्याचं तोंड बघू नये ते अशुभ आहे म्हटलं, ज्याचं तोंड बघू नये असं सांगितलं, त्या पूर्वाश्रमीच्या महार बांधवांनी महार समाजाने नेत्र दीपक नजरेत भरील अशी त्या महार बांधवांनी नेत्र दीपक आणि नजरेत भरील अशी प्रगती केली, परिवर्तन झालं. पण ज्यांचं तोंड बघून साऱ्या गावाचा पांग फिटला, दिसला मांग का फिटला पांग असं म्हणत होते, त्यांचं तोंड बघून गावाचा पांग फिटला. पण ज्या मांगाच्या स्वतःच्याच शुभ असणाऱ्या तोंडाचा फायदा त्या मांगाच्या माणसाला आणि समाजाला झालाच नाही. मजेशीर आहे भाग हा. काय ज्याचं तोंड बघायचं नाही त्यानं मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, भगवान बुद्धांचा विचार स्वीकारून, शिक्षणाबरोबर सामाजिक परिवर्तनाचा संस्कार स्वीकारून डोळ्यात भरील अशी प्रगती केली. नेत्र दीपक आणि नजर लागाव अशी प्रगती महार बांधवांनी केली तर महार बौद्ध झाला. पण ज्यांचं तोंड बघून साऱ्या गावाचं पांग फिटत होता, पण त्या स्वतःच्या तोंडाचा मात्र फायदा मातंग समाजाला मुळीच झाला नाही. आज बघा, एकेकाळी एक परंपरा सांगत, एकेकाळी असं सांगतात, असं होतं की मांगाचा नेता बनायला फार अक्कल लागत नव्हती. काय मांगाचा नेता बनायला फारशी अक्कल लागत नाही ना, आज सुद्धा फार अक्कल लागत नाही. काय महारांना शिव्या द्या झाला मांगाचा नेता, असं होतं पहिलं. ही परंपरा होती. काय महारांच्या विरोधात बोला झाला मांगाचा नेता, महारांचा द्वेष करा, महारांना शिव्या द्या झाला मांगाचा नेता. म्हणजे मांगाचा नेता बनायला फारशी काही अक्कल लागत नव्हती, फक्त महारांना शिव्या दिल्या का झाला मांगाचा नेता असं होतं. आणि आज सुद्धा त्याच्यामध्ये फारसा बदल झाला नाही. याला काही तर थोडाफार अपवाद आहे. त्या अपवादांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय लहूजीच. काय बघा महार समाजाबद्दल नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकता जोपासली, महार समाजाच्या विरोधात बोललं का मांगाचा नेता आपोआप होतं. त्या नेत्यांच्या संघटनेचे दुकान मांगवड्यामध्ये जोरदार चालतं. परंतु महार समाज आपला सक्का भाव आहे, बौद्ध समाज आपला सक्का भाव आहे आणि आंबेडकरवादी चळवळ आणि बुद्धाचा धम्म या विचारानंच आपली प्रगती, कल्याणानं परिवर्तन होऊ शकतं असं सांगणाऱ्या मातंग समाजातील आंबेडकरवादी लोकांना मात्र मातंगांनी नेता म्हणून स्वीकारलं नाही, लगेच स्वीकारलं नाही, स्वीकारत नाही. काय त्यांना ते म्हणतात काय महारांचं सांगायला लागला काय असं समजतात. म्हणजे बौद्ध समाज, महार समाज आपला सक्का भाव आहे, आंबेडकरवादी विचारानंच आपली प्रगती होऊ शकते असं सांगणाऱ्या मातंग समाजातील आंबेडकरवादी परिवर्तनवादी लोकांना मात्र मांगांनी नेता म्हणून स्वीकारलं नाही. हे कशाचं होतं काय? हे महार समाजाच्या द्वेषाचं, महार समाजाच्या नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकतेचाच हा परिणाम आहे ना. आणि म्हणून महार द्वेष आणि आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकर चळवळीबद्दल आणि महार समाजाबद्दल नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकता हा मातंग समाजाच्या अधोगतीचं मूलभूत कारण आहे. लक्षात घ्या. काय महार द्वेष आणि आंबेडकरी चळवळ
आणि आंबेडकरी समाज, बौद्ध समाज किंबहुना महार समाज यांच्याविषयी जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता हीच मातंग समाजाच्या नुकसानीचं आणि अधोगतीचं प्रमुख आणि मूलभूत कारण आहे. सत्य कडवट आहे, परंतु सत्य आहे. आज सुद्धा बघा, आंबेडकरवादी विचारधारा, आंबेडकरवादी चळवळ घेऊन मागवड्यात गेलं का आम्हाला काय महाराजच्या वळचणीला बांधायला आला काय म्हणतात. आंबेडकरवादी सांगायला लागला, आंबेडकर चळवळ सांगायला लागली, आंबेडकर चळवळ घेऊन चाललं सांगायला लागलं, तर मातंग समाज काय म्हणतो की आम्हाला काय महाराजच्या वळचणीला, महाराजच्या दावणीला बांधायला आणायला चाललाय काय. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करा, आम्ही मूळचे बौद्धच आहे. किती दिवस हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीत राहणार, चिखलात राहणार. अरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं गुलामगिरीच्या चिखलातून बाहेर पडायला, आणि यासाठी अण्णाभाऊंनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, बुद्धांचा विचार सांगितला. असं सांगायला गेल्यानंतर बुद्धांचा विचार स्वीकारा, आंबेडकरवाद स्वीकारा असं म्हटलं की आम्हाला काय महाराजांच्या वळचणीला बांधायला निघालाय काय, आम्हाला काय महाराजांच्या दावणीला बांधायला निघालेलं काय, आम्हाला काय महार करायला यायला काय, अशा प्रकारची भाषा वापरली जाते. अशा प्रकारची भाषा वापरून विरोध होतो. अरे बाबा, आंबेडकरी विचार स्वीकारणं म्हणजे महाराजच्या वळचणीला किंवा दावणीला बांधणं नव्हे, तर आंबेडकरवादी विचार स्वीकारणं म्हणजे स्वतःवरती उपकार करणं आणि स्वतः परिवर्तनवादी आणि चांगल्या विचाराकडे जाऊन स्वतःची आणि कुटुंबाची, समाजाची प्रगती करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करणं म्हणजे महार होणं नाही, तर बौद्ध धर्माचा स्वीकार करणं म्हणजे चांगला माणूस बनणं. हे सत्य असताना, हे माणुसकीच्या चांगुलपणाचं, परिवर्तनाचं, प्रगतीचं, विकासाचं, परिवर्तनाची विचारधारा असताना सुद्धा केवळ महार समाजाच्या नकारात्मक मानसिकतेमुळं, आंबेडकरवादी चळवळीकडे बघण्याची मातंग समाजाची नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकतेमुळं अशा प्रकारचा विरोध आणि अशा प्रकारची टीका टिप्पणी केली जाते. बघा, तुमचा निळा तर आमचा पिवळा, तुमचा जय भीम तर आमचा जय लहुजी, तुमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिरक्षक लहुजी वसतात, असं बोललं जातं. अरे पण जय भीमला जय लहुजी हा पर्याय नाही. जय भीम आणि जय लहुजी हे एकमेकाच्या विरोधातलं अभिवादन नाही बाबांनो, तर जय लहुजी ही जय भीमचीच प्रेरणा आहे. जय भीम आणि जय लहुजी एकमेकाच्या विरोधातलं अभिवादन नसून एकमेकाला पुरस्कार अशी विचारधारा आहे, ते स्वीकारायचे आहे. आणि बाबासाहेबांना पर्याय म्हणून अण्णाभाऊ साठे नाही घ्यायचं, तर बाबासाहेब आंबेडकरवादी विचाराची प्रेरणा म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना स्वीकारून मातंग समाजामध्ये प्रबोधनाचं काम करायचं आहे. अरे निळा झेंडा हाच मातंग समाजाचा झेंडा आहे. तरीसुद्धा त्या झेंड्याकडे बघण्याची, आंबेडकरवादी चळवळीकडे बघण्याची, महार समाजाकडे बघण्याची मानसिकता ही जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता आहे. आणि म्हणून तर या गोष्टी विरोध केल्या जातात. तुमचा निळा तर आमचा पिवळा, तुमचा जय भीम तर आमचा जय लहुजी, तुमचा अशा प्रकारच्या एकमेकांच्या जातीग्रस्त भावना जोपासल्या जातात. आणि यामुळं बौद्धांचं नुकसान नाही झालं किंवा यामुळं महारांचं नुकसान नाही झालं, तर यामुळं मातंग समाजाचंच अधिक नुकसान झालं. आज सुद्धा बघा, आंबेडकरवादी विचारानं जर मांग शाणा झाला तर आपली दुकानं, आपल्या संघटनेची दुकानं बंद होतील या भीतीनं आंबेडकरवादी चळवळच मागवड्यात वाढू दिली नाही. ते प्रस्थापिताच्या जातीचे, आंबेडकरवादी विचाराच्या, आंबेडकरवादी महार समाजाच्या नकारात्मक जातीग्रस्त मानसिकता बाळगून ज्या संघटना उभा राहिल्या, त्या संघटनेचे दलाल नेते, ते प्रस्थापिताचे गुलाम आणि दलाल नेत्यांनी आंबेडकरी चळवळ मागवड्यामध्ये वाढून दिले नाही. आज फारसा त्याच्यात बदल थोडाफार झालेला आहे. आज थोडंफार अपवादात्मक आंबेडकरी चळवळीची प्रक्रिया, गतिशीलता हे मागवड्यात सुरू झालेल्या आहे. त्या गतिशीलतेला माझा क्रांतिकारक जय लहुजी आणि जय भीमच. आज ज्या मागवड्यामध्ये ज्या संघटना आहेत मातंगाच्या, किती आहेत कुलांटा, त्या संघटना आहेत, पण संघटना अनेक आहे, पण झेंडा बी एक नाही. ज्या मातंग समाजामध्ये ज्या विविध संघटना आहे, त्या संघटना या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी निर्माणच नाही झाल्या. काय त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या
बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेवरच तर निर्माण नाही झाल्या किंवा क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांच्या खरा विचार आणि खरा इतिहास घेऊन त्या निर्माण झाल्या असं नाही. मुक्ता साळवे यांच्या विचारधारेवर संघटना तयार झाल्या अशा नाही, तर ज्या मातंग समाजामध्ये ज्या संघटना तयार झाल्या ते आंबेडकर चळवळीच्या विसंगत, आंबेडकर चळवळ आणि महार समाजाच्या बद्दलची नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकतेतून आणि महार द्वेषातूनच तयार झाल्या संघटना. आणि त्या संघटना आज मांगवड्यात आहेत. त्या काही मांगवड्यामध्ये जे परिवर्तनवादी आंबेडकरवादी संघटना आहे, युनिट आहे, चळवळ आहे, ती अपवाद आहे. त्या अपवादाला माझा नेहमीच क्रांतिकारी जय भीम असणार आहे, जय लहुजी असणार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या वेळी सुद्धा त्यावेळी आमचे नेते आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे नेते झाले नाहीत, तर त्यावेळी सुद्धा आम्ही सकट वायदंड्याच्या नादी लागलो. त्यावेळी मातंग समाजाचे प्रस्थापिताचे गुलाम असणारे सकट वायदंडे ह्या मांगाच्या नेत्याच्या नादी लागलो आपण. कारण सकट वायदंडे आपल्या मांगाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या कितीही हिताचा चांगला विचार सांगत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार हे आपल्या मांगाचे नव्हते, जातीनं मांग नव्हते. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कितीही आपला चांगल्यासाठी सांगू द्या, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात ही महार होती, मांग नव्हती. म्हणून त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना मांगाने ते स्वीकारलं नाही, तर मांगाने कुणाला स्वीकारलं? तर प्रस्थापिता माटे नावाच्या ब्राह्मणाची गुलामी करणाऱ्या माटे नावाच्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून महार समाजाच्या विरोधात हे सकट वायदंडे तयार केले. आणि मातंगाचे ते सकट वायदंडे हा प्रस्थापिताचा गुलाम होते. माटे नावाच्या ब्राह्मणाची ते गुलामगिरी करत होते, पण ते जातीनं मांग होते. म्हणून मातंग समाजाने त्यावेळेस सकट वायदंड्याला नेता समजला, नेता मानलं आणि त्यांच्या मागं मांग धावत गेला. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जे त्यावेळेला मातंग समाजातील जे काय कार्यकर्ते होते, जे आंबेडकरवादी कार्यकर्ते होते, त्यांचं जर मातंग समाजानं ऐकलं असतं त्यावेळेला, तर आज मातंग समाजाला आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची मागणी करण्याची गरजच लागली नसते. किंबहुना आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या RSSच्या अजेंड्याला मातंग समाज हा बळीच पडला नसता. एकही मातंग समाज हा बळी पडला नसता जर त्यावेळेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीबरोबर जे मातंग समाजातील कार्यकर्ते होते, त्या मातंग समाजातील आंबेडकरवादी कार्यकर्त्याचं जर मातंग समाजानं त्यावेळेला जर ऐकलं असतं, तर आज मातंग समाज हा बौद्धांच्या किंबहुना महारांच्याही कितीतरी पटीनं पुढे गेला असता. किमान तो महाराबरोबर बौद्धाबरोबर तर सुद्धा समान पातळीवर आला असता. बौद्धाच्या बरोबर सुद्धा प्रगती केली असते. परंतु त्यांनी ऐकलं कुणाचं? सकट आणि वायदंड्याला नेता मानला. जे माटे नावाच्या ब्राह्मणाच्या नादी लागून प्रस्थापिताची गुलामगी करणाऱ्या सकट आणि वायदंड्याला त्यांनी नेता मानले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला विरोध करत राहिले. आम्ही आमच्या पायरीनच राहू, आम्ही मंदिर सत्याग्रह करणार नाही, आम्ही इथल्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करणार नाही, तर आम्ही आमच्या पायरीनच राहू, अशा प्रकारची गुलामीची मानसिकता घेतली, गुलामगिरीची मानसिकता जोपासली. त्यामुळं महार समाज हा प्रगतीच्या पायऱ्या चढत वर गेला आणि आम्ही आमच्या गुलामगिरी व्यवस्थेनं निर्माण केलेली गुलामगिरीची पायरी, अपमानाची पायरी आम्ही सोडलीच नाही. आणि उलट हे सोडली नाही हे आमचा दोष. आणि उगाचच आम्ही महाराने खाल्लं म्हणून महाराच्या नावावरनं बोट मोडतो आहे. म्हणून म्हणतोय की बाबा, महार देश आणि आंबेडकरी चळवळ आणि महार समाजाबद्दल जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता ही मातंग समाजाच्या अधोगतीचं मूलभूत कारण आहे. आणि त्यावेळेला सकट वायदंड्याचं जर नसतं ऐकलं, आज बघा सांगा, सकट वायदंड्याचं ऐकलं, माटे नावाच्या ब्राह्मणाची गुलामगिरी करणाऱ्या सकट वायदंड्याचं मांगाने ऐकलं, नुकसान कुणाचं झालं हो? नुकसान मांगाचं झालं. सकट वायदंड्याचं झालं का? त्याचा फायदा झाला, ते गेले. सकट वायदंड्याने आपल्यामुळं मांगाचं नुकसान झालं, ही जबाबदारी स्वीकारली का नाही? आज सुद्धा तुम्ही प्रस्थापिताच्या RSS आणि भाजपच्या दलाल, गुलाम आणि चमच्या नेत्यांच्या भाडोत्री नेत्यांचं तुम्ही ऐकताय.
नुकसान यामुळं मातंगाच होणार आहे, मातंगाचंच होणार आहे. आणि याची जबाबदारी हे त्या नेत्या, हे RSSचे भाजपचे दलाल नेते स्वतः कधीच स्वतःच्या अंगावर कधीच घेणार नाही. आणि म्हणून तुम्ही याचा बाबानो सकट वायदंडेच्या बरोबर गेला. आज सुद्धा तुम्ही RSSच्या भाजपच्या दलाल नेत्यांचं तुम्ही ऐकताय आणि याच्यामध्ये मातंगाचं नुकसान आहे. याच्यात काय महाराचं नुकसान झालं का? अजिबात झालं नाही आणि होणार बी नाही. महारांचं अजिबात नुकसान झालं नाही आणि कधी होणार बी नाही. अरे बाबा, जिवंतपणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचंच तुम्ही तो ऐकलं नाही. जिवंतपणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा स्वीकारलं नाही हो. जिवंतपणे योग्य माणसाला मातंग समाजानं नेता म्हणून स्वीकारलं नाही आणि आज सुद्धा ते तसंच आहे. आज सुद्धा बघा, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जी मागणी आज जोर धरत आहे, त्याचा जे आटापिटा चालू आहे, त्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीपेक्षा त्यातून महारद्वेषच अधिक दिसतो. महार समाजाबद्दल, आंबेडकरी चळवळीबद्दल एवढंच काय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आणि महार समाजाबद्दल, बौद्ध समाजाबद्दल नकारात्मक आणि जातीग्रस्त बोलतोय, विरोधात बोलतोय आपण, अगदी तर खालच्या पातळीवरती बोलतोय आपण. हे कशाचं होतं काय? या महार समाजाबद्दल असणारा द्वेष, नकारात्मक मानसिकता आणि जातीग्रस्त मानसिकतेमुळेच आपण आज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीपेक्षा महारावरच टीका जास्त करतोय, महारांच्याच विरोधात बोलतोय, बौद्धांच्याच विरोधात बोलतोय. एवढंच काय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की ज्याने आमच्या उद्धारकर्त्या बापाला सुद्धा आम्ही विसरलो. हे कशाचं होतं काय? हे आंबेडकर चळवळीकडे बघण्याच्या आमची जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकतेमुळेच हे असं आहे ना. आणि आज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीच्या नावाखाली जे मातंग समाजातील जे चुकीचे लोक, भाडोत्री लोक, जे RSS आणि भाजपचे हमाल आणि दलाल लोकांच्या वक्तव्य आणि पोस्टवरून काय महारातले बे आडाणी लोक, चुकीची लोक आणि मूर्ख लोक, काय महारामधील सुद्धा काय जातीवादी मानसिकतेचे असणारी लोक, मांग समाजाबद्दल जातीग्रस्त मानसिकता जोपासणारे काय महारामधील काय मुठभर लोक, हाताच्या बोटावर मोजणे इतकी सुद्धा महारातली काय 4 टाळकी सुद्धा ह्यांच्या वक्तव्य बघून ते बी येड्यावाने बोलतात, ते बी मांगाच्या विरोधात आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सारख्या जगविख्यात साहित्य रत्नाच्या बद्दल अतिशय खालच्या भाषेत आणि अपमानकारक बोलतात. म्हणजे आज ह्याच्यामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये मातंग आणि बौद्धांची लढाईच नाही, भांडणच नाही हो. काय महाराजच्या 4 टक्कुरी आणि मातंग समाजाचे काय प्रस्ताव, भाजपचे RSSचे दलाल यांनी जातीच्या नावाखाली एकमेकाला बदनाम करायला लागले. ते मातंग एकमेकाला बदनाम करायला लागले, एकमेकांची टीका टिप्पणी, एकमेकांबद्दलचं द्वेषपूर्ण वक्तव्य यांच्यामुळं आज दोन्हीही समाजाचं नुकसान होत आहे. आणि म्हणून बाबांनो, म्हणून म्हणतोय की बौद्ध आणि मातंग यांचा एकच समाज बनवणं, एकच प्रबुद्ध समाज बनवलं. आम्ही इथल्या व्यवस्थेनं अधिक छळलेले 2 सख्खे भाऊ आहेत हो. म्हणून बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा, याच्यावरती काम करूया ना. अरे तोडणं लय सोपं आहे, जोडण्यासाठी चळवळ उभा करावं लागते, जोडण्यासाठी काम करावं लागते. तोडायला अक्कल लागत नाही, तोडायला कष्ट लागत नाही, तोडणं सहज होतं, पण जोडायला अक्कल लागती, जोडायला कष्ट करावं लागतात, जोडण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. दोन्ही समाजाला जोडण्यासाठी चळवळ करावी लागते. ती चळवळ उभा करूया आणि बौद्ध आणि मातंग यांचा एकच समाज बनवून हा जाती अंताचा पाया मजबूत करूया. आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून निर्माण झाल्या दोन्ही समाजामधील जी भांडणं चाललेली आहे, ती जाती अंताच्या मजबूत पाया उद्ध्वस्त करण्याचं भाजपचं ब्राह्मणवाद्यांचं प्रयत्न आहे. ते यशस्वी होऊ देऊ नका, एवढीच हात जोडून विनंती करतो. जिवंतपणे आंबेडकरवादी जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना सुद्धा जिवंतपणे आम्ही मातंग समाजानं स्वीकारलं नाही व लवकर स्वीकारलं नाही, ऐकलं नाही. आणि आता सुद्धा अलीकडच्या काळामध्ये मातंग समाजाला बौद्ध धर्माकडे नेणारे,
मातंग समाजामध्ये आंबेडकरवादी विचाराची पेरणी करून मातंग समाजाचं प्रबोधन करणारी जी काय अलीकडच्या काळात जी काय चांगली नेते, चांगली माणसं होऊन गेली, चांगले नेतृत्व होऊन गेले, एकनाथ आवार साहेब मानवी हक्क अभियानाचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय एकनाथ आवार साहेब उर्फ जिजा यांना सुद्धा जिवंतपणे मातंग समाजानं फारसं स्वीकारलं नाही. त्यांची पुन्हा जी.एस. दादा कांबळे साहेब यांनी मातंग समाजाला चलो बुद्ध की वर म्हणून मातंग समाजाला बौद्ध धर्माच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. किती तर मातंग बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. अशा त्या काळी आदरणीय जी.एस. दादा कांबळे यांना सुद्धा मातंग समाजानं पूर्ण व्यापक दृष्टीनं स्वीकारलं नाही. आज जे आता सुद्धा मातंग समाजामध्ये आंबेडकरवादी विचाराचे जे लोक आहेत, विचारवंत आहेत, नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांनाही मातंग समाज फारसं जवळ करताना दिसत नाही. त्यांचं नेतृत्व आज मातंग समाज स्वीकारताना दिसत नाही. जे मातंग समाजाला बौद्ध धर्माकडं नेऊन घर वापसी करण्याचा प्रयत्न करत आहे, हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या चिखलातून मातंग समाजाला बाहेर काढत आहे आणि बौद्ध धर्माच्या दिशेने नेत आहे, ते माझ्यासारख्या माणसांना, कार्यकर्त्यांना सुद्धा मातंग समाज फारसं जवळ करत नाही, नेतो म्हणून स्वीकारत नाही. तर कुणाला नेता मानतो? जातीच्या नावाखाली स्वतःच्या संघटनेचं दुकान चालवणाऱ्या स्वार्थी लोकांना मातंग समाज नेता मानतो आणि त्यांच्या संघटना मागवड्यामध्ये फरमात आहे. त्या प्रस्थापिताचे RSS आणि भाजपचे दलाल आणि प्रस्थापिताचे गुलाम असणारी माणसं, लोक हे मातंग समाजाचे नेते आहेत. त्यांना मातंग समाज नेता मानतो. तो कुठं बी गेला तरी, तो कितीही व्यवस्थित प्रस्थापिताचा गुलाम असला तरी, तो किती स्वार्थी असला तरी, तो केवळ जातीनं मांग आहे आणि मांगवादी बोलतोय, मांगाचं बोलतोय. भले मांगाच्या हिताचं काय नसताना पण मांगवादी बोलतोय. म्हणून तुम्ही प्रस्थापिताचे गुलाम आणि स्वार्थी लोकांना तुम्ही नेते म्हणून स्वीकारलं आणि मानतो आहे. परंतु मातंग समाजाच्या परिवर्तनाचा, हिताचा, चांगल्यापणाचा, प्रगतीचा आणि विकासाचा विचार करणारे आंबेडकरवादी, परिवर्तनवादी लोकांना तुम्ही नेता म्हणून स्वीकारत नाही, जवळ करत नाही. यामुळं काय होतंय? याच्यात काय महाराजांचा नुकसान नाही होत, तर याच्यात मांगाचंच नुकसान होतंय. याचा सुद्धा कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं मातंग समाज बांधवांनी, मातंग समाजातील शिकलेल्या तरुण पिढीने यावरती विचार करणं फार गरजेचं आहे. तुमच्यावरच मातंग समाजाचं उद्याचं भवितव्य अवलंबून आहे.